नाशिक मधल्या एका मोठ्या आयटी कंपनीत जे समोर आलंय ते फक्त हॅरॅसमेंट केस नाही, हा थेट कॉर्पोरेट सिस्टम मध्ये चालणारा एका धक्कादायक खेळाचा पर्दाफाश आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, इतक्या वर्षापासून हे सगळं चालू होतं तरीही कुणी थांबवलं का नाही? नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर मित्रांनो नक्की करा. चला तर सुरुवात करूया. 2022 ते 2026 जवळपास 4 वर्ष या काळात किमान 7 महिलांनी गंभीर आरोप केले. विनयभंग, अश्लील स्पर्श, मानसिक छळ आणि एका प्रकरणात लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार. इतकंच नाही तर अत्याचारानंतर ब्लॅकमेल करून पुन्हा जवळीक साधण्याचाही आरोप आहे. म्हणजे हा एक आयसोलेटेड इन्सिडेंट नाही, हा एक ठरवून चालवलेला पॅटर्न असल्याचा संशय आहे. या प्रकरणात धर्मांतरासाठी दबाव, जबरदस्तीने बीफ खायला लावायला आरोप, धार्मिक भावना दुखवणारी वक्तव्य आणि लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न हे सगळे गंभीर आरोप समोर आले आहेत. पोलिसांनी एकूण 9 गुन्हे दाखल केले असून तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि निदा खान यांची नावं FIR मध्ये आहेत. याशिवाय असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानीलाही अटक झाली आहे. पण या सगळ्यातली सर्वात महत्त्वाची कडी, HR मधली निदा खान अजूनही फरार आहे. 2018 मध्ये मोठ्या भरती दरम्यान हे सगळे एकत्र कंपनीत आले आणि हळूहळू टीम लीडर्स, HR आणि सिनियर रोल्स त्यांच्या हातात गेले. इथूनच कंट्रोल सुरू झाला का? कारण आरोप सांगतात की निदा खान नव्या मुलींशी मैत्री करायची, त्यांचा विश्वास जिंकायची आणि मग त्यांची ओळख टीम लीडर सोबत करून द्यायची. हा विश्वासू आहे असं सांगून कनेक्शन तयार व्हायचा आणि तिथून सुरू व्हायचा ट्रॅप. आरोपी विवाहित आहेत ही माहिती लपवली जायची, इमोशनल अटॅचमेंट तयार करून एक्सप्लॉयटेशन केलं जायचं. एका प्रकरणात तर विवाहित असलेल्या आरोपीने लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोपही आहे. इतकंच नाही, पीडितांच्या लाईफस्टाईल मध्ये बदल घडवून आणल्याचेही आरोप आहेत. कपडे, वागणं, सवयी सगळ्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न. आता सगळ्यात मोठा मुद्दा, HR आणि मॅनेजमेंट. 70 ते 80 पेक्षा जास्त ईमेल्स असिस्टंट जनरल मॅनेजर पर्यंत गेले, पण ऍक्शन शून्य. उलट तक्रार करणाऱ्यांनाच दबाव, कामाचा ताण आणि आयसोलेशन. म्हणजे सिस्टम प्रोटेक्शन देत नव्हता, सिस्टमच दबावात होता का? आणि म्हणूनच मोठा प्रश्न, आरोपी इतके बिनधास्त कसे झाले? कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्यावर कारवाई होणार नाही. प्रकरण बाहेर येण्याच्या आधीच निदा खानने नाशिकहून मुंबईला बदली करून घेतली. ही कोइन्सिडन्स आहे की प्लॅनिंग? सध्या ती फरार असून मुंबईत लपल्याचा संशय आहे. ती सापडली तर या प्रकरणातील अजून मोठे खुलासे होऊ शकतात. ही केस फक्त एका कंपनीची नाही, हा संपूर्ण कॉर्पोरेट सिस्टम साठी वॉर्निंग आहे. HR खरंच एम्प्लॉईज साठी आहे का, की फक्त कंपनीच्या इमेज साठी? आणि सिस्टमच फेल झालं तर न्याय कुठे मिळणार? तुम्हाला काय वाटतं, ही आयसोलेटेड केस आहे की मोठ्या पॅटर्नचा भाग? कमेंट मध्ये आपलं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.